जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर नगर परिषदेच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आपले विरोधक सांगायला लागले, म्हणाले आता हे मोठ्या संख्येने निवडून आले, आता लाडकी बहीण योजना बंद करणार। 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, ती बंद होणार नाही आहे। हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा। कार्यसम्राट आमदार म्हणून मुटकुळे यांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख। आता फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे असे लोक आलेत, अशाने विकास होणार नाही। हिंगोलीतील प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांचे आमदार संतोष बांगर यांच्यावर नाव न घेता टीका। महाराष्ट्र सरकारने दिलेला पैसा हे सगळं जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर पोहोचवणारे देखील प्रामाणिक लोक असले पाहिजे, पोहोचवणारे चांगले लोक असले पाहिजेत। असे लोक असले पाहिजेत की त्यांनी काही चूक केली तर आम्हाला त्यांचा कान धरता येईल। पण या ठिकाणी केवळ असे लोक आले की ज्यांना फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे, तर तुमचं त्या ठिकाणी काही कल्याण होणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नांदेड येथील सभेत गोंधळ घालणारे ताब्यात। मुख्यमंत्र्यांनी सभेत जातीय वर्गीकरणावर बोलण्याचा कार्यकर्त्यांचा होता आग्रह। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्हेंबर रोजी अक्कलकोट येथे होणार सभा। अक्कलकोट तालुक्यातील भाजप लढवत असलेल्या 3 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस घेणार सभा। आपल्या हक्काचे देवाभाऊ आपल्या नेहमीच पाठीमागे राहतात, त्यामुळे कुणाच्याही धमक्यानं घाबरू नका। सगळ्यात मोठी डॉन तर बोर्डीकरांची लेक आहे। परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा विरोधकांना इशारा। आपला हक्काचा भाऊ म्हणून आपले देवाभाऊ नेहमी आपल्या पाठीशी राहतात, म्हणून कोणत्याही कुणाच्याही कसल्याही काही आता आमच्याकडे चिंतूरला तसेच धमके द्यायला सुरुवात केली। पण धमक्यांना घाबरू नका, सगळ्यात मोठी डॉन द बोर्डीकरांची लेक एवढंच एक जाती धर्म पद्धत भांडणं लावायची, नाही तर मग तुझं हेच करतो तेच करतो, कसल्या धमक्यांना का। अरे एवढे मोठे नेते आपल्यासोबत असताना कोणाला कशाला घाबरायची गरज आहे। संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्यासाठी 50 खोके घेतले। तानाजी मुटकुळे यांच्या वक्तव्यावर शिंदे सेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा संताप। मित्रपक्षाने एकमेकांबद्दल बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील 3ही पक्ष आमने-सामने असताना दुसरीकडे काँग्रेस सुद्धा आपली बाजू बळकट करण्याकरता सज्ज। प्रतिष्ठापणाला असलेले प्रफुल्ल पटेल सलग 3 दिवसांपासून प्रचारामध्ये व्यस्त। नगर परिषदचे निवडणुकीसाठी आम्ही एक नियोजित पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्यासाठी गोंदिया, तिरोडा, तुमसर, सालेकसा, साकोली, भंडारा, पवनी या सर्व ठिकाणी, गोरेगाव या सर्व ठिकाणी आमचा प्रचार चालू आहे। आणि एक नक्कीच आहे की आमच्या दोन्ही गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये लोकांचा कल आणि विश्वास हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे, माझ्यावर आहे, आणि त्यामुळे आम्हाला असं वाटते की चांगलं यश आम्हाला मिळेल। गाडी कोणाच्या मालकीची आहे हे पहा, भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचा सर्व पक्षीयांना इशारा। गाडीचं स्टीअरिंग किंवा चावी कुणाकडे हे महत्त्वाचं नाही, मालक कधीही गाडीतून खाली उतरवू शकतो याचं भान ठेवा, पाचपुतेंचं वक्तव्य। बोलता अमुक खात्याच्या तिजोऱ्या आमच्या नेत्याच्या हातामध्ये मग अडचण राहणार नाही, पण लक्षात ठेवा गाडीवरती कितीही चालक बदलले तर गाडी मालक कोण आहे हे अतिशय महत्त्वाचं असते। हे चावी कुणाच्या हातात आहे, स्टीअरिंग कुणाच्या हातात आहे, त्यापेक्षा गाडी कुणाच्या मालकीची हे पण पहा। हे गाडी ज्याच्या मालकीची आहे त्याने ठरवलं ना तर गाडीतली मी खाली उतरून देऊ शकतो, गाडीचे स्टीअरिंग आणि ज्याच्या हातात चावी दिली आहे त्याला सुद्धा कधी मी खाली उतरून देऊ शकतो। त्यामुळे ह्या गोष्टीचं कुठेतरी आपल्याला भान ठेवलं पाहिजे।
वर्धा नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री पंकज भोयर मैदानात मार्केट लाईन भागात काढली पदयात्रा। व्यापाऱ्यांची भेट घेत उमेदवारांसाठी मतदानाची घातली साथ। निवडणूक आली की मुसलमान आठवतायत। कॉर्नर सभेतून ठाकरेंच्या सेनेचे नेते वसीम देशमुखांचा आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा। प्रचार सभांमधून नेत्यांकडून आरोपांच्या फैरी। वर्ध्याच्या पुलगावमध्ये रात्रीच्या कॉर्नर सभा घेऊन भाजप उमेदवारांचा प्रचार। भाजपा जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार घेतायत गल्लीबोळामध्ये कॉर्नर सभा। पुलगावमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत। बदलापूरमध्ये जादूच्या प्रयोगातून भाजप उमेदवार रुचिता घोरपडेंचा हटके प्रचार। जादूगाराकडून भाजपची अनोखी मतदार जागृती। रुमालातून उभा राहिला भाजपचा मफलर। भंडारा जिल्ह्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू। डोर टू डोर प्रचारातून मतदारांना साथ। जॅकी रावलाणी यांचा भाजप प्रवेशानंतर प्रचाराचा धडाका। लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत तसंच मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांचं मोठं शक्ती प्रदर्शन। नगर परिषदेच्या निवडणुकीतील शिवसेना आरपीआय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे आणि नगरसेवक यांच्या प्रचारार्थ हे शक्ती प्रदर्शन। पुढे किती पैशाचा आम्ही दाखवलं तरी लोणावळ्यातला नागरिक बंधू भगिनी ती स्वाभिमानी आहे आणि ती सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसालाच मतदान करते, म्हणजे धनुष्याला मतदान करते। अशा पद्धतीचा इतिहास आपण या नगरपालिकेमध्ये घडवावा एवढीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजप नेत्यांच्या तक्रारीचा वाचला पाढा। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याची केली विनंती। आमचे जिल्हा प्रमुख सोनू कुथे हे सगळे ताकदीने लागलेले आहेत आणि प्रतिसाद खूप जोरात आहे, मोठ्या प्रमाणात आहे। लोकांना भेटल्यानंतर ते सांगतात की आम्ही परिवर्तन बघतोय, आम्ही नवीन हे सत्ता आम्ही शिवसेनेची आणतोय। तर खूप चांगलं वाटलं आणि पूर्ण शिवसेना यांच्या पाठीशी आहे। उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे त्यांना उमेदवार भेटले नाहीत। ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, मात्र ते म्हणतायत की निवडून आला तर तुम्ही आमचे, नाही तर तुम्ही तुमचं बघा। खासदार श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। शिंदे साहेबांना बरोबर माहिती आहे, म्हणून आज सगळीकडे जे आहे हे शिवसेनेचे उमेदवार जे आपल्याला उभे राहायला पाहायला मिळत आहेत आणि ज्यांनी कधी कार्यकर्त्याला सन्मानच दिला नाही त्याची परिस्थिती अशीच होणार आहे। आणि आज देखील तीच परिस्थिती आहे की कार्यकर्ता आहे वाऱ्यावरती। तुम्ही तुमची निवडणूक लढा, जिंकले तर तुम्ही आमच्या पक्षाचे, नाही जिंकले तर तुम्ही तुमचं बघून घ्या, अशी परिस्थिती आहे। निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशांचा वापर करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेनेचे नेते आमदार निलेश राणे यांचे मनापासून आभार। रोहित पवारांची पोस्ट। भाजपानं मागील 10 वर्ष विकास कामं केली सांगतायत, विकास केलात मतासाठी 10,000 वाटण्याची काय गरज? माजी आमदार राजन तेलींचा सवाल। रवींद्र चव्हाणांची शिवसेनेवर टीका। निवडणुकीमध्ये गेले 5 ते 6 दिवस झाले त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्या कार्यकर्त्यांच्या घरी असं करणं योग्य नाही। रवींद्र चव्हाण यांचा निलेश राणेंवर प्रहार। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं आहे का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटा आहे, खोटा आहे का? तुमच्या आपलं स्पष्टीकरण द्या सर, काय सांगा? निलेश राणे यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांचा इशारा। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे। निलेश राणे खोटं बोलतायत, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भाजप आणि आरएसएसवर पुन्हा एकदा जोरदार टीका। निवडणूक प्रक्रियेवरही उपस्थित केला सवाल। येणाऱ्या कालावधीमध्ये संविधानवादी आणि संविधान विरोधी असंच विभाजन होणार आहे।
नाशिकच्या मनमाडमधील सभेतून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका। भाजप तत्वनिष्ठ होती, आताची घोटाळेबाज झाली। जितका मोठा घोटाळा तितके मोठे पद देण्यात येते, अंधारेंची टीका। अहिल्यानगरच्या जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतून काँग्रेसला लोकप्रतिनिधींना खड्यासारखं बाजूला केलं। जामखेडमध्ये काँग्रेस आमदार राहुल उगलेंचा रोहित पवारांवर आरोप। बाजूला झालेला नाही, हा खड्यासारखा बाजूला केला गेला आहे विद्यमान लोकप्रतिनिधींनी। 13 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत वरिष्ठांशी त्यांची नाही का बोलणी चालू होती महाविकास आघाडीची। 15 तारखेला त्यांनी डन म्हणून सांगितलं होतं की आघाडी महाविकास आघाडी झाली। वरिष्ठांचा नेतृत्वाचा मला फोन आला, आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लढायचे। काँग्रेस संपण्यात जमा झाली आहे। रवी राणा यांचं मोठं हे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांचा कार्यकर्ता ओळखत नाही, राणांचा घणाघात। अमरावतीमध्ये नवनीत राणा प्रचाराच्या मैदानात बटेंगे तो कटेंगे, त्यामुळे आपण ना बटेंगे ना कटेंगे। अचलपूरमध्ये नवनीत राणांचं भाषण। योगीजींच्या सभामध्ये आमच्या योगीजींनी म्हटलं होतं की बटोगे तो कटोगे, और इस बार ना बटेंगे ना कटेंगे, और एक भी रहेंगे और सेफ भी रहेंगे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर आमदार तानाजी मुटकुळे यांनी 100 पोलीस पाठवले। हिंगोली शिंदेच्या शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख हेमंत पाटील यांचा आरोप। सर्व प्रकारची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली असल्याचीही माहिती। उपमुख्यमंत्र्यांचा उपस्थितीमध्ये भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्षांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला हा प्रवेश सोहळा। निवडणुकीमध्ये भाजपला धक्का, भाजप पदाधिकाऱ्याचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। सोलापूरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळल्यानंतर त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। उज्ज्वला थिटे अजित पवारांच्या मंचावर दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। नाशिकमध्ये बंडूकाका बच्छाव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मात्र उद्याच्या मालेगावातील भव्य प्रवेश सोहळ्यात अद्वै हिरे यांना टाळल्याची जोरदार चर्चा। लातूरमध्ये ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेसला धक्का। काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक भिसे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। उदगीरमध्ये भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न। कोल्हापुरातील जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भाजपाची युती। शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात लढणार काँग्रेस आणि भाजपा। काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर भाजपच्या गळाला। भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये करणार प्रवेश। कोरगावकर प्रभाग क्रमांक 9च्या माजी नगरसेविका। गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये भाजपाला मोठा धक्का। माजी नगराध्यक्ष शालू दंडवतेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवरची ताकद मध्ये मोठी वाढ। अमरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रिपाई आठवले गटानं भाजपाशी युती तोडण्याची केली होती घोषणा। मात्र अवघ्या 8 तासात आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करून भाजपानं आठवले गटाशी पुन्हा युती झाल्याची केली घोषणा। अमरनाथमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये हाणामारी। घटनेमध्ये शिवसेनेचे उमेदवार सुनील सोनी जखमी। दोघांच्याही निवडणूक प्रचार कार्यालयाची परवानगी रद्द। अमरावतीमध्ये 3 उमेदवारांना कोर्टाचा दिलासा। 6 याचिका फेटाळल्यानंतर अखेर चित्र स्पष्ट। नगराध्यक्षासाठी 71, नगरसेवकासाठी 1255 उमेदवार। दुबार मतदारांना मुंबई महापालिकेकडून दिली जाणार नोटीस। दुबार मतदारांना नोटीस देऊन मतदार यादीतून नाव वगळल्याचा राज्य निवडणूक आयोगाचे महानगरपालिकेला आदेश। दुबार मतदार यादीवरून मनसे आक्रमक। दुबार असलेल्या मतदारांची यादी हरकतीसह निवडणूक आयोगाला देऊन वर्ष पूर्ण झालं। नाव अजूनही यादीतच, योगेश चिलेंचा आरोप।